नमस्कार, मी महादेव साळुंखे, राहणार पारे. गेल्या 2019च्या निवडणुकीत आपण सर्वसामान्य मतदारानं आपण ज्या विचारानं मतदान केलं तो विचार हा ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अस्तित्वातच राहिला नाही. आपण ज्या सर्वसामान्यांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही. 2019ची निवडणूक झाल्यानंतर जो तो आपल्या आमदार आपल्या विचारानं वागू लागला. लोकांनी दिलेल्या मॅन्डेटची त्यांच्याकडे कोणतीही किंमत राहिली नाही. आपल्या सर्वसामान्य मताची काही किंमत राहिली नाही. जो तो आपल्या विचारानं पळू लागला. ज्याला तिला मिळेल ते गटूळ घ्यायचं आणि वाटेल त्या रस्त्यानं पळून जायचं. अशा परिस्थितीत गेली 5 वर्ष गेली. काही जण गुवाहाटीला गेली, मिळेल ते घेतलं त्यांनी आणि गुवाहाटी गाठली. पण आपण जे मतदान केलं त्या मताची आपल्या कुठे किंमत राहिली? त्या गुवाहाटीला गेले, काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, अशा पद्धतीनं त्यांची मस्ती दिसून आली. पण सर्वसामान्यानं ज्या विचारानं मतदान केलं त्या सर्वसामान्याच्या मताची किंमत त्यांनी अजिबात ठेवली नाही. लोकांना विचारून कोणता निर्णय घेतला नाही. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्याची किंमत काय असते आणि एक सर्वसामान्य उमेदवार निवडणुकीच्या मैदानात येऊन कोणता बदल घडवू शकतो हे आता 2024च्या ह्या निवडणुकीत विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेनं खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कल सर्व महाराष्ट्राच्या तमाम जनतेनं दाखवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी माझ्या पाठीमागे ताकद द्या, मला शक्ती द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.